नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर हे बघा, मी इथे आली आहे भूस भरण्यासाठी। जे मकाचं भूस आहेत ना, ते भरण्यासाठी मी इथे माझ्या माहेरी आलेली आहे। कारण की माझे जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहीत आहे की माझ्या माहेरी आहेत लेअर पोल्ट्री फार्म, म्हणजे पोल्ट्रीचा त्यांचा बिझनेस आहे। आणि त्या पोल्ट्रीसाठी त्यांना मका, सोयाबीन हे खाद्य हवं असतं। तर मग ते काय करतात की जी मका आहेत ना, मकाचे जे दाण्याचे मकाचे जे कणीस आहेत ना, ते विकत घेतात, भरपूर सारे विकत घेतात। आणि नंतर मग त्यातून दाणे हे वेगळे काढतात आणि दाणे वेगळे काढून जे खाली येतं हे भूस, तर हे भूस खूपच सारं असतं। तर मग हे भूस घेऊन जाण्यासाठी मी इथे आलेली आहे। आणि त्याच्या ज्या बिट्ट्या पण आहेत, म्हणजे दाण्यांच्या आतमधलं जे आहेत ना, ते पण अगदी म्हणजे इथले जे आजूबाजूचे आहेत ना, ते भरून नेतात। कारण की आपला जो बंब आहे पाणी तापवायचा, त्याच्यामध्ये खूप छान तसा जाळ होतो। तर अशा पद्धतीनं त्यांच्या इथं खूप सारे असतात, साधारण 200-300 पोती जे आहेत ना, ते याच्यामधून दाणे काढतात मकाचे। तर खूप सारा भूस असतं। मग मी तिथनं घेऊन येत असते। आणि गाई पण अगदी पावसाळ्यामध्ये हे जे भूस आहेत ना, ते अगदी छान खातात। कारण की तुम्हाला माहीत आहे पावसाळ्यामध्ये सुका चारा हा हवा असतो, त्यासाठी मग मी हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्येच जो सुका चारा आहेत ना, तो असा स्टोर करून ठेवते, जेणेकरून पावसाळ्यामध्ये गायींना किंवा माझ्या बकऱ्यांना हा जो वाळेल चारा आहेत ना, तो पुरेपूर प्रमाणामध्ये त्यांना उपलब्ध होण्यासाठी मी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात भरून ठेवते। आणि हे बघा, भूस भरण्यासाठी इथे कोण कोण आलेले आहेत ते भूस भरण्यासाठी आहेत माझी मम्मी, परत माझी भाऊजाई, माझ्या भावाची बायको, आणि त्याच्यानंतर माझी बहीण, आणि त्यांच्या इथे पोल्ट्रीवर ज्या काम करतात ना ह्या ताई, तर ह्या ताई पण मला भूस भरू लागण्यासाठी आलेले आहेत। आणि माझी बहीण पण माहेरी आली होती आराम करण्यासाठी 2-3 दिवस, पण मग मी तिला म्हटलं चल, कोणी नाही येत, मला भरू लाग। मग ती पण आली मला इथे भरू लागण्यासाठी। तर नाहीतर मग ती माहेरी आल्यावर काही काम नाही करत, पण मग माझ्यासाठी ती आली होती भूस भरण्यासाठी इथे। तर हे बघा, आणि काय होतं आहेत ना, आत्ता आहेत ना खूप सारी हवा आहेत, आणि हवेने तो बारीक बारीक जो त्याचा साल जे आहेत ना, जो पाचोळा आहेत ना, तो खूप उडत आहेत। पण मग तरी पण आम्ही हे भूस भरत आहोत इथे। आणि त्याच्यानंतर हे बघा, मी इथे आली आहे तर घरी येऊन आम्ही थोडासा चहा वगैरे पिलो, आणि नंतर आली आंब्याखाली आंबे घेऊन जाण्यासाठी। कारण की माझ्या वडिलांच्या इथे खूपच सारे आंबे आहेत आणि केशर आहेत, आपले लोणच्याचे पण आहेत। तर मग मी इथे जी पिकेल ज्या शक आहेत, आंब्याची शका आहेत ना, त्या खाली पडलेल्या होत्या, त्या इथे मी गोळा केल्या आहेत। आता हे बघा,
आणि खूपच साऱ्या आहेत. आता ह्या घेऊन मी घरी जाणार आहेत. आणि आंबा यांचा आहेत नागेश्वर आंबा आहे, खूपच गोड आहे तो. आणि आता हे बघा इथून मी जाणार आहेत घरी, कारण की घरी पण गेल्यावर खूप सारी कामे करायची आहेत. त्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि आंबे खायला या.